राज्यांच्या निवडणूक निकालाचा पिंपळनेर भाजपकडून जल्लोष। सामोडे चौफुली येथे फटाक्यांची आतिषबाजी। पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडिचेरी या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या घवघवीत यशाबद्दल आज 4 मे रोजी पिंपळनेर ग्रामीण भाजपातर्फे सामोडे चौफुली येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला। पश्चिम बंगाल मध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल आम्ही पिंपळनेर शहर ग्रामीण मंडळातर्फे आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे। 15 वर्षापासूनचे जे लढत होती सगळ्या कार्यकर्त्यांची व माझ्या 300 कार्यकर्त्यांनी जे बलिदान दिलेले होते व माझ्या महिलांवर जो अत्याचार झाला होता तो अत्याचार आज तिथल्या जनतेने दाखवून दिला व याच्या पुढे माझं मोदीजींचं सरकार तिथे आल्यामुळे हा अत्याचार माझ्या महिलांवर कुठलाही होणार नाही। यामुळे माझ्या महिलांनी देखील तिथे अशी सतर्काची काळजी घेऊन अशा निश्चित असा विजय मिळवला की आपल्याला नरेंद्र मोदी साहेब राहिले तर आपण सुरक्षित राहू हा त्यांनी दाखवून दिल्यावर साहेबांवर नरेंद्र मोदी साहेबांवर व अमित शहाजींवर आणि नितीन नवीनजींवर जो विश्वास दाखवलेला आहे या सगळ्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत। असंच इतर राहिलेल्या राज्यांवर सुद्धा तसंच आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू असे आम्ही सगळ्यांसाठी आवाहन करतो व आम्ही जल्लोषबाजी करून आम्ही उत्तम असा जल्लोष साजरा करून दाखवला। आणि पांडिचेरी या राज्यात विजय होताच, फक्त विजयाची वाट पाहायची होती ती फक्त पश्चिम बंगाल मधली। आणि आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे कॅडर बेस पार्टी, कार्यकर्ताओं की पार्टी मानलं जातं। आज खऱ्या अर्थाने पश्चिम बंगाल मधील सर्व कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं ममता दीदींना की अन्याय अत्याचार हा जास्त काळ टिकत नाही। आणि ही जी मोदीबाई आणि अमित शहाजी यांची जी जोडी आहे ही पुन्हा एकदा देशामध्ये नंबर 1 हिट ठरली आहे। आणि दोघांच्या अथक परिश्रमाने आणि कार्यकर्त्यांच्या त्या कर्तव्याला खरंच यश येऊन आज पश्चिम बंगालमध्ये घवघवीत झालं। खऱ्या अर्थाने डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जी काश्मीर प्रश्नाबद्दलची पहिली संविधा होती ती आज खरंच साकारताना दिसते। कारण आज पाहिलं तर भारताच्या वरपासून नकाशामध्ये खालीपर्यंत पूर्ण भारत देश हा भगवामय झालेला आहे। फक्त ठराविक राज्य हे आता काबीज करण्याचे राहिलेले आहेत। तरी मी या सर्व यशाचं श्रेय हे मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी व अमित शहा यांना देतो व पश्चिम बंगाल मधील येथील आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांना देतो। आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा विजय असो, या विजयाचा आनंद घोष उत्सव आम्ही या ठिकाणी पेढे कार्यकर्त्यांना पेढे भरवून व फटाके फोडून आतिषबाजी केली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी सभापती सतीश सिरसाट, संदीप देवरे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष जगदीश धामणे, हेमराज दशपुते, महिला मोर्चा चिटणीस सुवर्णाताई आजगे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी, संघटन सचिव धनंजय घरटे, गुलाब चौरे, योगेश भामरे, माजी पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, प्रतीक कोतकर, योगेश कोठावदे, प्रशांत कोतकर, नितीन कोतकर, साहेबराव गांगुर्डे, रवींद्र कोतकर, भूषण भदाने, विकास ढोले, मिलिंद महाजन, सुरेश ठाकरे, मोहन घरटे, आनंद पाटील आणि प्रवीण उपासणी यासह ग्रामीण व शहरी भागातील ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपच्या यशामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। आज भारतीय जनता पार्टीने पुन्हा पूर्ण देशाला पूर्ण जगाला दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टी जगातली ही 1 नंबर पार्टी आहे। पश्चिम बंगाल मध्ये वर्षेनुवर्षे जो अत्याचार होत होते, अत्याचाराला एक म्हणजे अत्याचार एकदम मोठ्या प्रमाणात वाढलेले होते, त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे आणि पूर्ण बहुमताने सत्ता आलेली आहे। त्यानंतर आसाम, पश्चिम बंगाल नंतर आसाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आलेली आहे। आज जगासमोर जो चित्र उभा राहिलेला होता पश्चिम बंगालाविषयी तो आज परिपूर्ण आता येणाऱ्या काळात जे अत्याचार होत होते ते परिपूर्ण बंद होतील। आणि पूर्ण देशाने पाहिलेलं होतं की पश्चिम बंगालाकडे पूर्ण देशाचं लक्ष होतं, त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे। आणि येणाऱ्या काळात अजून ज्या बाकीचे राज्य बाकी आहेत त्या ठिकाणी नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल। आणि आता पश्चिम बंगालामध्ये एक नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात सत्ता आलेली आहे, तर एक
चांगल्या प्रकारे शासन चालेल अशी आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटतं. आणि या ठिकाणी आम्ही पिंपणेर ग्रामीण मंडळातर्फे आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि पेढे वाटून साजरा केलेला आहे, फटाक्याची आतषबाजी वगैरे करून केलेला आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत एकदम पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यामुळे एकदम खुशी आहे. आणि आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की भारतात पूर्ण जगात भारतीय जनता पार्टी हीच मोठी सर्वात मोठी पार्टी आहे. आणि अमित शहा आणि नरेंद्रजी मोदी यांच्यावरती पूर्ण पश्चिम बंगाल आणि आसामच्या लोकांनी आसामच्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. सर्व त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला आनंद उत्सव. पार्टी पिंपळेर ग्रामीण मंडळाच्या वतीने आज झालेल्या निकाल लागलेल्या पश्चिम बंगालमधील आणि इतर राज्यांमधील निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि या विजयामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश मिळालेलं आहे. असे यश आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये मिळालेले नाही. आणि या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व पिंपळवासी एकत्र जमलेलो आहोत. या विजयाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थांबतो. जय श्रीराम. जय जय श्रीराम.